हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टिकाळे आणि आज आपण पाहणार आहोत सेकंड इयर मेकॅनिकल ब्रांच, सिव्हिल ब्रांच, ऑटोमोबाईल, सँडविच, प्रोडक्शन, ज्या काही ह्या कोर ब्रांचेस आहे त्या ब्रांचचा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट तो म्हणजे सॉलिड मेकॅनिक्स. काही ब्रांचला नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स फॉर्म, हे काही ब्रांचला नाव आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, सिव्हिल ब्रांचला नाव आहे. नाव बरेही वेगळे असतील सब्जेक्टचे, बट सगळ्यांचा सिलेबस हा सेम आहे आणि सगळ्या ब्रांचसाठी हा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट असणार आहे. तुम्ही कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम घ्या, तुम्ही कोणताही इंटरव्ह्यू घ्या, त्यामध्ये सगळ्यात जास्त जे क्वेश्चन विचारले जातात तर या सब्जेक्टवर विचारले जातात. त्यामुळे सुरुवातीपासून या सब्जेक्टला चांगला फोकसनी अभ्यास करा. हा जर सब्जेक्ट आला तर तुम्हाला पूर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील प्रत्येक सेमिस्टरला जो सगळ्यात अवघड सब्जेक्ट असतो तो यावरच बेस असतो. त्यामुळे हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला या चॅनलवर एकमात्र असं एक चॅनल आहे की तुम्हाला यामध्ये मेकॅनिकल ब्रांचचे जेवढे पण न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट आहेत त्याचे तुम्हाला सोल्युशन या चॅनलवर भेटत असतात, PYQ सोल्युशन. तर नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुमच्या अनऑफिशियल ग्रुपमध्ये पण शेअर करा, जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ आणि मला पोहोचता येईल. सो जर कुणाला कोर्सची रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पहिल्याच अटेम्प्टमध्ये हा सब्जेक्ट क्लिअर करायचा आहे, चांगल्या मार्कने क्लिअर करायचा आहे, तर नक्कीच जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर रिलेटेड एवढे सगळे कोर्स आहेत अवेलेबल आणि सर्व कोर्सेस मी शिकवलेले आहेत. जरी अभ्यास करताना काही जरी डाऊट आला तर डायरेक्टली तुम्ही मला मेसेज कॉल करू शकता. सेकंड इयर मध्ये M3 आहे, SM म्हणजे सॉम, मॉस, ET, FM, ATD, SA. आता काही सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरला आहे, पण पहिल्या सेमिस्टरला मेकॅनिकल ब्रांचसाठी M3 आहे, SM आहे, ETD आहे आणि सिव्हिल ब्रांचसाठी सुद्धा मॉस आणि M3 आहे. तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा, मॅक्सिमम स्टुडंट जे आहेत ह्या सब्जेक्टमध्ये फेल होतात. तर फेल होण्याचं रिझन हे असतं की हा सब्जेक्ट पूर्ण प्रॅक्टिसचा आहे. यामध्ये प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला भरपूर फॉर्म्युलेज आहेत आणि फॉर्म्युलेज हे लास्ट मोमेंटला तुम्ही किती अभ्यास केला, दोन तीन दिवस, त्याने फक्त अभ्यास होईल, त्यातून काही तुम्हाला एक्झाम मध्ये येणार नाही. त्यामुळे सुरुवातीपासून अभ्यास करणं गरजेचं आहे. जितकी जास्त वेळा तुमची रिव्हिजन होईल त्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि कॉन्फिडन्स जर नसेल तर तुम्ही कितीही अभ्यास करा, यात तुम्ही क्लिअर होऊ शकणार नाही. तुमच्या सिनियर्सला विचारा, या सब्जेक्टमुळे भरपूर स्टुडंट असे असतात ते इयर डाऊन होतात आणि त्याचं रिझन काय आहे? रिझन एवढंच आहे की सुरुवातीला प्रॅक्टिस नसते केली, नंतर तुम्ही किती जरी केलं तरी तो एक बॅक ऑफ द माइंड कॉन्फिडन्स नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून स्टडी करा, सुरुवातीपासून प्रॅक्टिस करा, तर तुम्हाला बेनिफिट होईल. आता युनिट कन्व्हर्जन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा या सब्जेक्टमध्ये. युनिट कन्व्हर्जन, तर आपल्याला युनिट कन्व्हर्जन करायचे असतात. सॉलिड मेकॅनिक्स किंवा सॉम मध्ये आपल्याला सर्व युनिट हे MM मध्ये कन्वर्ट करायचे असतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, जर आपल्याला मीटर मध्ये जर कोणती इन्फॉर्मेशन दिली असेल तर 1 मीटर म्हणजे असतो 1000 mm. 1000 काय असतो? MM असतो. यालाच आपण असं लिहू शकतो 1 × 10⁻³ mm. ओके का? पहिला जो आहे, पहिला कन्सेप्ट. आता हे भरपूर स्टुडंटला माहिती असेल, बट तरी पण कन्फ्युजन होतं. तर मीटर मध्ये असेल तर मला MM मध्ये करायचंय, MM मध्ये करायचं मला 1000 ने मल्टिप्लाय करायचं किंवा 1 × 10⁻³ 10⁻³ म्हणजे 1000. ओके, सपोज मला MM टू मीटर करायचं आहे. इथे हा जो 1000 आहे, हा जर मी इकडे केला, शिफ्ट केला, तर काय होणार? डिवाइड होणार. डिवाइड होणार म्हणजे, किंवा हा जर शिफ्ट केला तर काय होणार? डिवाइड होणार. म्हणजे कसं होणार? 1/1 × 10⁻³ होणार. सपोज यानुसार जर किलोमीटर, इकडे काय आहे? मीटर आहे, इकडे काय आहे? MM आहे, इकडे काहीच नाही राहिलं म्हणजे 1 राहिला. तर हा वरती आल्यावर काय होणार? 1 × 10⁻³ होणार. म्हणजे 1 MM म्हणजे असतो 1 × 10⁻³ आणि 1 मीटर म्हणजे असतो 1000 MM म्हणजे 10⁻³. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, आपल्याला शक्यतो पूर्ण एक्झाम्पल मध्ये मीटर टू MM कन्वर्ट करायचंय. आता सपोज 1 MM जर असेल तर मग काय येणार? 1 × 10⁻³ मीटर. याची गरज लागत नाही, पण माहिती असतो तुम्हाला. ठीक आहे, मीटर टू MM करायचंय तर 1000 करायचं असतं. फॉर एक्झाम्पल 1 किलोग्रॅम आहे, आपल्याला याच्याबद्दल माहिती आहे. 1 kg म्हणजेच काय असतो? 1000 ग्रॅम. 1000 काय असतो? ग्रॅम असतो. म्हणजेच काय? 1 × 10⁻³ आपण लिहू शकतो. 1 × 10⁻³ ग्रॅम. ओके, चला, हा समजला असेल तुम्हाला कन्सेप्ट होता. आता पुढचा घेऊयात. आणखीन सेंटीमीटर टू 1 सेंटीमीटर म्हणजे किती MM असतो? तर 100 असतो. 1 सेंटीमीटर म्हणजे किती?
सॉरी 1 सेंटीमीटर म्हणजे किती येणार 10 येणार ना. हा 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm. आपली स्केल असते ना, स्केलवर 1 सेंटीमीटर म्हणजे काय ना 10 mm येणार. ठीक आहे. ओके. आणखीन आणखीन काही कन्वर्जन करायचं का आपल्याला? ठीक आहे, एवढं सफिशियंट आहे. आता यानंतर के के म्हणजे असतो किलो, आणि किलो म्हणजेच असतो काय 10⁻³ 10⁻³ ग्रॅम. के म्हणजे 10⁻³ हे लक्षात ठेवा. नंतर एम एम म्हणजे असतो मेगा, मेगा म्हणजेच काय 10⁻⁶ असतो. आणि जी जी म्हणजे असतो गिगा, गिगा म्हणजे असतो 10⁻⁹. तर आपल्याला हे तीन जास्त वेळा यूज करायचे असतात. के म्हणजे 10⁻³ फॉर एक्झाम्पल 100 किलो न्यूटन असेल तर मला न्यूटन मध्ये जर करायचं तर किती येणार, हा 100 इंटू 10⁻³ न्यूटन. 100 इंटू 10⁻³ के आला म्हणजे 10⁻³. आपल्या कॉलेजमध्ये इव्हेंट होतात बघा 2K26 म्हणजे 2026. के म्हणजे काय असतो 1000, 1000 म्हणजेच काय 1000. ओके. सो के म्हणजे 10⁻³, एम म्हणजे मेगा 10⁻⁶, जी म्हणजे गिगा 10⁻⁹. आता नेक्स्ट जो आहे, आता पास्कल म्हणजे काय असतो पास्कल, पास्कल म्हणजे असतो 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पास्कल काय असतो 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो. त्यानंतर सपोज 1 MPa आहे, काय आहे 1 MPa आहे. 1 MPa म्हणजेच असतो 1 न्यूटन पर MM स्क्वेअर. काय आहे 1 MPa म्हणजेच काय असतो 1 न्यूटन पर MM स्क्वेअर. कसा बघा आता, MPa आहे, एम म्हणजे काय मेगा 10⁻⁶, पास्कल म्हणजे काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर मीटर टू MM करायचे मला, कसं होईल मग मीटर टू MM, मीटर टू MM 10⁻�3. सो 1 इंटू 10⁻³ चा पॉवर किती करावं लागेल 2 करावं लागेल, कारण की ते स्क्वेअर आहे. त्यावेळेस काय होईल हा MM स्क्वेअर होईल. तर मग काय होईल हा 10⁻⁶ इंटू न्यूटन डिवाइड बाय हा होईल 10⁻⁶ इंटू MM स्क्वेअर. तर 10⁻⁶ 10⁻⁶ काय होणार कॅन्सल होणार, म्हणजेच 1 MPa म्हणजेच किती असतो 1 न्यूटन पर MM स्क्वेअर. जर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये कोणतीही व्हॅल्यू MPa मध्ये असेल तर त्याला काहीही चेंज करायचं नाही, फक्त MPa ला रिप्लेस करायचं न्यूटन पर MM स्क्वेअर. ओके. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे जीपीए. जीपीए म्हणजे गिगा पास्कल. आता मी हे का सांगतोय, कारण की यावरच तुम्हाला एक्झाम्पल असणार आहे. सो नेक्स्ट आहे 1 जीपीए. तर जीपीए मध्ये जर असेल म्हणजेच गिगा पास्कल मध्ये असेल तर सपोज त्याला काय करायचं होतं 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं आणि डायरेक्टली न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये लिहून टाकायचं. तर लक्षात काय ठेवायचं, एमपीए मध्ये असेल तर तसाच ठेवा, एमपीए ला रिप्लेस करा न्यूटन पर MM स्क्वेअरने. जीपीए मध्ये असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. तर हे आहेत आपल्याला युनिट कन्व्हर्जन, हे आपल्याला लागणार आहेत प्रत्येक एक्झाम्पलला. आता तुमचा जो युनिट नंबर 1 आहे त्यामध्ये तुम्हाला बेसिकली 4 मेन टॉपिक असतात, त्यावरच एक्झामला क्वेश्चन येतात. तर पहिला टॉपिक आहे इलॉंगेशन डिफॉर्मेशन फाइंड करा, त्यामध्ये डेल्टा एल चा कन्सेप्ट यूज करायचा आहे, हुक्स लॉ. त्यानंतर दुसरा आहे क्रॉस सेक्शन बार दिले असतात, त्याचे 3 पार्ट केलेले असतात आणि त्यावर शुअर शॉट एक्झाम्पल असतो सर्व ब्रांचेससाठी. नंतर रिलेशन बिटवीन EGK. आता ई म्हणजे असतो मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, जी म्हणजे असतो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि के म्हणजे असतो बल्क मॉड्युलस. याला 3 मॉड्युली पण बोलतात. तर त्यांच्या रिलेशनवर एक्झाम्पल असतो, क्यूबचे एक्झाम्पल येतात शक्यतो यामध्ये. आणि चौथा पॉईंट आहे टेम्परेचर ट्रेसेस. तर या 4 पॉईंटवर 2 वरती 2 खाली असे तुमचे 4 क्वेश्चन राहणार आहेत. आता आपण स्टार्ट करूयात. स्ट्रेस. तर ट्रेस काय असतो, स्ट्रेस मॅथमॅटिकली त्याला फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया पण बोलतात किंवा लोड पर युनिट एरिया पण बोलतात. पी म्हणजे काय आहे लोड आहे किंवा फोर्स आहे, त्याचं युनिट असणार न्यूटन. ए म्हणजे काय एरिया आहे, एरियाचं युनिट असणार MM स्क्वेअर. तर तुमचा ट्रेस असतो डिनोट करतात सिग्माने. फॉर्म्युला येईल सिग्मा इज इक्वल टू P बाय A, युनिट येईल न्यूटन पर MM स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर, काही पण लिहू शकतात, जे पण आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिले. बट आपल्याला काय करायचं आहे MM मध्येच करायचं आहे. ओके, गॉट इट. आता ट्रेसची डेफिनेशन काय आहे, ट्रेस इज डिफाइंड ॲज इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्स टू डिफॉर्मेशन. सपोज बार आहे, बारला आपण डिफॉर्म करतोय बट त्याला इंटरनल फोर्स काय करतो रेजिस्ट करतोय, अपोज करतोय. सो इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्स टू डिफॉर्मेशन पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. तर ट्रेसची डेफिनेशन येणार इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्स टू डिफॉर्मेशन पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. आता ह्या ज्या डेफिनेशन आहेत त्याची तुम्हाला जर ओरल असेल
तर ओरल जरी नसेल तर कधी पण ज्यावेळेस तुमची ओरल होईल कोणत्या सब्जेक्ट त्यामध्ये तुम्हाला हे विचारू शकतात ट्रेस काय स्ट्रेन काय. त्यामध्ये आपल्याला ट्रेसची डेफिनेशन माहित पाहिजे, फॉर्म्युला माहित पाहिजे आणि युनिट माहित पाहिजे. युनिट खूप इम्पॉर्टंट असतं. नंतर स्ट्रेनची डेफिनेशन असते चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. इट इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ किंवा चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. तर म्हणजे काय, सपोज हा रॉड आहे, त्याला जर आपण दोन्ही साईडने पुश केलं तर काय होणार, साईज चेंज होणार. साईज चेंज होणार म्हणजे काय झाली, ओरिजिनल साईज पेक्षा चेंज झाला. जो चेंज झालेला आहे तो न्यूमरेटरला आणि जो ओरिजिनल आहे तो डिनॉमिनेटरला. तर ई इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल. ई स्मॉल ई डिनोट करतात लिनियर स्ट्रेन किंवा स्ट्रेन आपण त्याला बोलू शकतो. डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ, एल म्हणजे ओरिजिनल लेंथ आणि स्ट्रेनला कोणतेही युनिट नसते कारण की याचं युनिट एमएम आहे, याचं युनिट एमएम आहे, दोन्ही पण कॅन्सल होतात. तर टेन्साईल लोड हा आउटसाइड असतो, आउटसाइड, आणि कॉम्प्रेसिव्ह लोड हा इनसाइड असतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. टेन्साईल लोड पॉझिटिव्ह असणार, कॉम्प्रेसिव्ह लोड निगेटिव्ह असणार. ओके, तर हे होते काही आपले बेसिक. आता आपण स्टार्ट करूयात एक्झाम्पलला. त्याआधी काय करायचं, हुक्स लॉ सांगतो. हुक्स लॉ काय असतो, हुक्स लॉ आहे ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तर ट्रेसला डिनोट करतो आपण सिग्माने, स्ट्रेनला डिनोट करतो आपण ईने, आणि हा काय आहे म्हटलं डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सिम्बॉल. सो ई असणार इथे मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी किंवा इलेस्टिसिटी कॉन्स्टंट आपण त्याला बोलू शकतो. तर काय फॉर्म्युला आहे आपला, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस इज इक्वल टू ई काय असणार, कॉन्स्टंट असणार, म्हणजे स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन इज इक्वल टू ई. असा आपण एक फॉर्म्युला बनतोय. हा जर ई इकडे आला तर ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन इज इक्वल टू ई. हा आहे हुक्स लॉ, हे लक्षात ठेवायचं आहे. ई म्हणजे काय असतं, मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. तर मग इथून काय फॉर्म्युला बनवतोय बघा मी. स्ट्रेस म्हणजे काय, पी अपॉन ए, लोड पर युनिट एरिया. आपल्याला पण कधी कधी ट्रेस येतो बघा, कधी ट्रेस येतो ज्यावेळेस आपल्यावर लोड येतो त्यावेळेस आपल्याला ट्रेस येतो. सो लोड पर युनिट एरिया ई, आणि हा ई म्हणजे काय, स्मॉल ई डेल्टा एल बाय एल. तर हा एल जो आहे इकडे मल्टिप्लाय होईल, ई जो आहे इकडे डिवाइड होईल. तर तिथे फॉर्म्युला काय येणार, पी एल अपॉन ए ई, म्हणजेच काय डेल्टा एल. सो डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ई. हा आपला फॉर्म्युला. पी म्हणजे काय असतो, पी म्हणजे असतो ऍक्सियल पुल, याला ऍक्सियल पुल पण बोलतात किंवा लोड पण बोलतात. ए म्हणजे काय येणार, एरिया. एल म्हणजे काय येणार, लेंथ. डेल्टा एल म्हणजे काय येणार, याचे भरपूर नाव आहेत. डिफॉर्मेशन आहे, इलॉंगेशन आहे, त्यानंतर चेंजिंग लेंथ आहे, आणखीन काय आहे, आणखीन काय आहे का, एक्सटेन्शन आहे, आणि ई म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. तर इथे मी सर्व लिहिलेलं आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला. दोन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई म्हणजे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, आणि डेल्टा इज इक्वल टू पी एल अपॉन ई. हा फॉर्म्युला भरपूर वेळा यूज होणार आहे, 3-4 युनिट मध्ये तुम्हाला यूज होणार आहे. ठीक आहे. तो डेल्टा एल म्हणजे डिफॉर्मेशन पण असू शकतो, इलॉंगेशन पण असू शकतो, एक्सटेन्शन पण असू शकतो, चेंज इन डायमेन्शन पण असू शकतो. तर याला काय बोलतात, डेल्टा एल. पी म्हणजे लोड किंवा ऍक्सियल पुल, एल म्हणजे लेंथ, ए म्हणजे एरिया, ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा त्याला यंग्स मॉड्युलस सुद्धा बोलतात. ओके, सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण डायरेक्टली एक्झाम्पलला स्टार्ट करूयात. ठीक आहे, याला काढून टाकू का, इकडे ठेवतो. ठीक आहे, क्वेश्चन आहे बघा. आता हे बेसिक एक्झाम्पल आहेत. ओके, सो हे जर आले तरच तुम्हाला पुढचे येणार, त्यामुळे यावर जरा फोकस करा. स्टील वायर ऑफ लेंथ. सो गिवन मध्ये काय येणार, स्टील वायर ऑफ लेंथ, लेंथ आहे इज इक्वल टू 500 mm. ऑलरेडी एम एम मध्ये आहे, काही करायची गरज नाही. ऍक्सियल पुल, ऍक्सियल पुल म्हणजे काय येणार, पी येणार. सो पी ची व्हॅल्यू आहे 25 किलो न्यूटन. 25 किलो न्यूटन म्हणजे किती, 25 किलो न्यूटन म्हणजेच किती, तर 25 इंटू किलो आहे, किलो म्हणजे 10⁻³ न्यूटन मध्ये गेलं. फाइंड मिनिमम डायमीटर. सो डायमीटर आपल्याला फाइंड करायची सांगितली. ओके, ऑफ द वायर सो दॅट ट्रेस डज नॉट एक्सीड. ट्रेस दिलाय म्हणजे सिग्मा दिलाय,
190 MPa. आता MPa मध्ये दिल्यानंतर काही चेंज करायची गरज आहे का? काहीही चेंज करायची गरज नाही. फक्त न्यूटन पर एम एम स्क्वेअर लिहा किंवा एमपी मध्ये लिहिला तरी सुद्धा चालेल. बट सुरुवातीला न्यूटन पर एम एम स्क्वेअर लिहित राहा, कारण की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ऑल्सो डिटरमाइन द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, म्हणजेच काय, ई फाइंड करायचं आहे. इलास्टिसिटी ऑफ वायर डू इफ इलॉंगेशन इज 0.5. इलॉंगेशन म्हणजेच काय असतो, डेल्टा एल 0.5. तर अशा प्रकारे हा होता आपला काय, हा होता गिवन पार्ट, ज्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, काय फाइंड करायचं आहे हे आपल्याला समजलं. ठीक आहे, तर आपण आता क्वेश्चनला सॉल्व्ह करूयात. बघा कसं सॉल्व्ह करणार. सिंपल आहे. आपल्याला डायमीटर फाइंड करायचा, ट्रेस दिलाय, तर ट्रेस दिलाय तर कोणता फॉर्म्युला येणार, ट्रेसचा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे, ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. पी अपॉन ए आहे. आपल्याला काय विचारलंय, डायमीटर फाइंड करायचे. डायमीटर फाइंड करायचे म्हणजे एरिया थ्रू डायमीटर भेटू शकतो, दुसरीकडून कुठून डायमीटर भेटणार नाही. तर आधी एरिया फाइंड करावं लागेल. यालाच मी रिअरेंज करतो. एरिया इज इक्वल टू पी अपॉन सिग्मा असं लिहू शकतो. सिग्मा इकडे घेतलं, एरिया इकडे घेतलं. एरिया म्हणजेच काय आहे, π/4 इंटू डी स्क्वेअर आहे. एरियाचा फॉर्म्युला π/4 इंटू डी स्क्वेअर इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू किती आहे, 25 इंटू 10⁻³ आहे, डिवाइड सिग्माची व्हॅल्यू किती आहे, 190 आहे. आता हा π/4 राईट साइडला घेतला तर उलटा होईल, 4π किंवा तुम्ही डायरेक्टली शिफ्ट सॉल्व्हचा यूज करू शकतात. कॅल्सीवर शिफ्ट सॉल्व्ह मेथडने सॉल्व्ह करा, त्यातून डायरेक्टली तुम्हाला आन्सर भेटू शकतं, इंटू 4/π. आता हे जर पूर्ण कॅल्सी मध्ये टाकलं आपण तर किती आन्सर येईल, हे जर पूर्ण कॅल्सी मध्ये टाकलं तर करून बघतो मी. 25 इंटू 10⁻³ डिवाइड बाय ब्रॅकेट मध्ये 190π. ब्रॅकेट टाकायचे, डिवाइड करताना जर दोन टर्म असतील तर नेहमी ब्रॅकेट टाका. तर 167.53 आणि याला जर अंडर रूट केला तर मग डी ची व्हॅल्यू भेटेल. तर अंडर रूट मध्ये जर आन्सर केलं तर 12.94. तर हे झालं तुमचं मिनिमम डायमीटरची व्हॅल्यू. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. तर इकडेच ठेवूयात, काही प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट आहे, सांगा काय करायचं. आता नेक्स्ट आपल्याला ई फाइंड करायचं आहे, तर कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल मग सांगा. जर मला ई फाइंड करायचा आहे तर मला फॉर्म्युला यूज करावा लागेल मग डेल्टा एलचा. डेल्टा एलचा कोणता फॉर्म्युला आहे, डेल्टा एल इज इक्वल टू पीएल अपॉन एई. डेल्टा एल इज इक्वल टू पीएल अपॉन एई. डेल्टा एल इज इक्वल टू पीएल अपॉन एई. तर यामध्ये मग मला फाइंड काय करायचं, एरिया आपल्याकडे आहे, एरिया नाही आपल्याकडे डायमीटर आहे. एरिया पण समजला असतं आपल्याला, बरं ठीक आहे चला. डायमीटर आहे आपल्याकडं, ई फाइंड करायचंय, तर मी याला रिअरेंज करूया. ई इज इक्वल टू पी एल अपॉन ए इंटू डेल्टा एल असं लिहू शकतो. हा ई इकडे गेला, हा डेल्टा एल इकडे आला. तर मग ई इज इक्वल टू काय येणार, पी ची व्हॅल्यू सांगा. पी ची व्हॅल्यू किती आहे, 25 इंटू 10⁻³. ओके. लेंथ किती आहे, लेंथ आहे 500 mm. एरिया π/4 इंटू डी स्क्वेअर. आता π/4 इंटू डी स्क्वेअर, तर डी स्क्वेअरची व्हॅल्यू ऑलरेडी आहे 167.53. ती डायरेक्टली पुट करू शकतो आपण, किंवा डी ची व्हॅल्यू करून स्क्वेअर केला तरी पण चालेल. आणि हा किती आहे डेल्टा एल, 0.5. तर मग ई इज इक्वल टू काय येणार, इथे काय करत आहे मी, इथे डायरेक्टली ही व्हॅल्यू पुट करतो. ठीक आहे, डी स्क्वेअरच्या जागेवर कोणती व्हॅल्यू पुट करू शकतो आपण, 167.53 किंवा 12.94 चा स्क्वेअर केला तरी पण चालेल. तर हा येईल इथे 167.53. तर मग ईचा आन्सर किती येत आहे, त्याला डिवाइड करताना नेहमी काय करायचं, ब्रॅकेट टाकायचं. चला किती ते आन्सर बघूयात. आन्सर किती आहे,
आन्सर यायला पाहिजे 1900.1. इथे बघूयात 25 into 10⁻³ into 500 डिवाइड ब्रॅकेट 167.53 into 0.5 into pi divided by 4. तर याचा आन्सर येते 19,000,1.228. बरोबर आहे का? 25 into 10⁻³ into ओके 167.53 बरोबर आहे इंटू 0.5 बरोबर आहे इंटू पाय आणि डिवाइड बाय 4. 190,000,1.29. ओके, सो ईच युनिट असणार एमपीए किंवा न्यूटन पर एमएम स्क्वेअर. हे काय असणार? न्यूटन पर एमएम स्क्वेअर असणार. यालाच आपण जर ईएनजी प्रेस केलं तुम्ही, तर ईएनजी जर कॅल्सियममध्ये प्रेस केलं तर हा होऊ शकतो 190 into 10⁻³ असं पण होऊ शकतो 190.001 into 10⁻³ न्यूटन पर एमएम स्क्वेअर. किंवा यालाच आपण असं पण लिहू शकतो, आणखीन 2 डिजिट इकडे घेतले तर 1.9 into 10⁻⁵. हे पुढचं नाही लिहिलं तरी पण चालतं, तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. आधी आपण डायमीटर फाइंड केली ट्रेसच्या फॉर्म्युल्यावरनं, आणि नंतर डेल्टा एलच्या फॉर्म्युल्यावरनं काय केलं आहे, डेल्टा एलच्या फॉर्म्युल्यावरनं आपण फाइंड केलं आहे ई. ई म्हणजेच काय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजेच यंग्स मॉड्युलस. ओके, एकदा कॅल्क्युलेट करून बघा, तुमचे पण कॅल्क्युलेशन येतात का, यामध्ये कॅल्क्युलेशन मिस्टेक होण्याचे जास्त चान्सेस असतात. चला नेक्स्ट घेऊयात. हॉलो स्टील ट्यूब इनसाइड डायमीटर. तर काय दिलेलं आहे आपल्याला, इनसाइड डायमीटर दिलेले आहे. हॉलो स्टील ट्यूब इनसाइड डायमीटर. इनसाइड डायमीटरला स्मॉल डी ने आपण डिनोट करूयात. 100 mm आहे. ठीक आहे, पुढे काय, मस्ट कॅरी टेन्साइल लोड. टेन्साइल लोड म्हणजेच काय येणार, पी ची व्हॅल्यू येणार 400 किलो न्यूटन. याला आपण कन्वर्ट करू शकतो कशामध्ये, न्यूटन मध्ये. 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे, डिटरमाइन द आउटसाइड डायमीटर म्हणजे कॅपिटल डी फाइंड करायचं आहे. नंतर पुढे ट्रेस इज लिमिटेड, सिग्मा दिला आहे 120 मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तिथे बघा काय आहे, मेगा आहे, न्यूटन आहे, पर मीटर स्क्वेअर पण आहे. तर मग काय करावं लागेल इथे, बोला काय करता येईल, कसं कन्वर्जन करता येईल. तर याचं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला. मेगा म्हणजे काय असतो, 10⁻⁶ असतो, आणि मीटरचा एमएम स्क्वेअर मध्ये करताना 10⁻³ चा स्क्वेअर करावा लागेल. बरोबर का, कारण की आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे किती असतो, 10⁻³ mm असतो. तर मला याचा स्क्वेअर करायचं, ते आता आपण काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. हा 10⁻⁶ आणि हा पण 10⁻⁶ हे दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजेच काय 120 न्यूटन पर एमएम स्क्वेअर ऍज इट इज राहणार. जर तुम्हाला हे माहिती असेल, पास्कल म्हणजे काय असतो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो. जर मग एम न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे म्हणजेच काय, एम पास्कल आहे, आणि एमपे म्हणजेच काय असतो, न्यूटन पर एमएम स्क्वेअर असतो. हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. समजलंय, समजलं असेल. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलं, आता आपल्याला विचारलं आहे आउटसाइड डायमीटर. तर ट्रेस दिला आहे, डायरेक्टली ट्रेसचा फॉर्म्युला यूज करूयात. ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन एरिया. तर याला मी रिअरेंज करतो. डायमीटर विचारलं म्हणजे एरिया फाइंड करावं लागेल, त्याच्याशिवाय डायमीटर भेटणार नाही. सो एरिया इज इक्वल टू पी अपॉन सिग्मा. एरिया म्हणजे काय असणार, आता हॉलोचा काय असणार, π/4 एक्सटर्नल डायमीटर स्क्वेअर मायनस इंटरनल डायमीटर स्क्वेअर. म्हणजेच असा येईल फॉर्म्युला एरियाचा, कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर इज इक्वल टू पी. किती आहे, पी किती दिलेला आहे आपल्याला,
पी दिलेला आहे 400 इंटू 10⁻³ आहे. सिग्मा दिलेला आहे आपल्याला 120. तर हा π/4 ला राईट साईडला शिफ्ट करू शकतो. इथे राहील डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी ची व्हॅल्यू आहे 100 चा स्क्वेअर इज इक्वल टू हे ऍज इट इज येईल आणि 4/π मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय होईल इंटू याला 4/π करू शकतो आपण. ठीक आहे. हा जो π/4 आहे राईट साईडला शिफ्ट झाला तो उलटा होतो 4/π. तर मग आता राईट साईडचं कॅल्क्युलेशन करा. बघा किती येत आहे कॅल्क्युलेशन. तर राईट साईड जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 400 इंटू 10⁻³ 400 इंटू 10⁻³ तर किती यायला पाहिजे बरं आन्सर याचा. हॉलो स्टील ट्यूब ना. तर 4 चौक 16 म्हटल्यानंतर 1600 इंटू 123 10⁻³ डिवाइड बाय 120π. तर याचा आन्सर येत आहे 4244. .131 हा आहे डी स्क्वेअर मायनस 100 चा स्क्वेअर. हा जो मायनस 100 चा स्क्वेअर आहे तो राईट साईडला जाऊन प्लस होईल. तर हा येईल 4244.131 प्लस 100 चा स्क्वेअर. तर हा डी स्क्वेअर काय येईल मग प्लस त्यामध्ये जर केलं आपण 100 चा स्क्वेअर तर हा येतो 14244.13 आणि मग डायमीटर किती येणार याला जर अंडर रूट केलं आपण अंडर रूट ऑफ 14244.13 तर डायमीटर येत आहे 119.348 mm. तुम्ही पण कॅल्क्युलेट करून बघा. तुमचे पण आन्सर आले पाहिजेत. आले का लक्षात. ओके सो आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. अ स्टील बार ऑफ 25 mm डायमीटर. सो आपल्याला डायमीटर किती दिला आहे 25 mm दिला आहे. लेंथ दिली आहे 250. सो डायमीटर इज इक्वल टू 25 mm. लेंथ दिली आहे L इज इक्वल टू 250 mm. नंतर इज पुल्ड बाय 0.001 असं छोटीशी व्हॅल्यू असेल ना पॉइंट मध्ये 0.001 म्हणजे तो असतो डेल्टा एल. तो काय असतो डेल्टा एल किती आहे 0.001 mm बाय ऍप्लिकेशन ऑफ टेन्साइल लोड. टेन्साइल लोडने काय केलंय टेन्साइल म्हणजे बाहेर खेचणे. सो बाहेर खेचल्यामुळे त्याची साईज चेंज झाली. किती वाढली 0.001 ने वाढली. फाइंड द डायमीटर ऑफ द बार इफ द लिनियर स्ट्रेंथ इज रिड्यूस्ड बाय 10%. तर आपल्याला काय विचारलं डायमीटर विचारलेले आहे. आपल्याला इन्फॉर्मेशन एवढीच दिलेली आहे. बघा आता एवढीच इन्फॉर्मेशन दिली आहे म्हणजे हा क्वेश्चन जरा ट्रिकी असणार आहे. ठीक आहे. चला बघा कसं सॉल्व्ह करायचं. आता म्हणजे आपल्याला पी ची पण व्हॅल्यू माहित नाही ई ची पण व्हॅल्यू माहित नाही. ई दिला आहे का क्वेश्चन मध्ये नाही दिला. तर आपल्याला ह्या इन्फॉर्मेशन वरनं आधी P/E रेशो काढावा लागेल. नंतर तो यूज करून लिनियर स्ट्रेंथ फाइंड करावं लागेल आणि नंतर P/E आणि लिनियर स्ट्रेंथचा यूज करून आपल्याला डायमीटर फाइंड करावं लागेल. बरोबर. डायमीटर काय फाइंड करायचंय फाइंड द डायमीटर. अच्छा नवीन डायमीटर फाइंड करायची. ऑलरेडी एक डायमीटर दिलेले आहे म्हणजे इथपर्यंत जो क्वेश्चन आहे त्यावरनं एक रेशो फाइंड करायचा P/E चा आणि तो रेशो यूज करून नवीन डायमीटर फाइंड करायची जर आपण स्ट्रेंथ चेंज केला तर. बघा कसं आहे थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतं बट प्रॉपर लक्ष द्या. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन AE. डेल्टा एल आहे माझ्याकडे 0.001 इज इक्वल टू P नाही माहित मला तसंच ठेवतो. लेंथ आहे माझ्याकडे 250. एरिया काय येणार एरिया आपण सेपरेटली बी काढू शकत होतो किंवा डायरेक्टली जरी काढलं तरी चालेल. π/4 इंटू डी स्क्वेअर इंटू ई. आता मला ई पण माहित नाही तो तसाच ठेवला मी. आता हा जो आहे π/4 इंटू डी स्क्वेअर हे सर्व लेफ्ट साइडला घ्या म्हणजे 0.001
पाय बाय 4 इकडे मल्टिप्लाय होईल इंटू पाय बाय 4. हा 250 इकडे डिवाइड होईल, डिवाइड बाय 250. राईट साईडला काय राहील फक्त पी बाय ई राहील. काय केलं मी पाय बाय 4 लेफ्ट साईडला घेतला, मल्टिप्लाय झाला, डिवाइडला होता म्हणून हा 250 मल्टिप्लाय होता, खाली आल्यावर डिवाइडला गेला. हे पूर्ण कॅल्क्युलेट जर केला आपण किती आन्सर येईल बरं? 0.001. बरोबर आहे, 2 झिरो आहेत. येस, 2 झिरो आहेत. इंटू पाय डिवाइड बाय 250 इंटू 4. ब्रॅकेट कम्प्लीट करा. तर आपण जर ENG फॉर्मॅट मध्ये केलं तर किती येत आहे? 3.141 14159 विथ क्लिअर तरी चालेल इंटू 10 रेस्ट किती आहे? -6 आहे. ही कशाची व्हॅल्यू आहे? ही व्हॅल्यू आहे, बट डी राहिला ना आपला, डी पण इकडे घ्यायला पाहिजे होता. इंटू डी स्क्वेअर, इंटू डी स्क्वेअर, तर डी ची व्हॅल्यू किती आहे? 25 आहे ना, सो 25 चा स्क्वेअर. तर मग याच्यामध्ये काय करावं लागेल, थोडस कॅल्क्युलेशन चेंज होईल आणखी. इंटू 25 चा स्क्वेअर जर केला तर प्रॉपरली सर्व आन्सर येत आहे 1.96 इंटू 10⁻³ किती आन्सर येत आहे? 1.963 इंटू 10⁻³. ठीक आहे, बघा काय केलं मी, डेल्टा ची व्हॅल्यू टाकली, पी तसंच ठेवला, एल व्हॅल्यू पुट केली, एरिया पाय बाय 4 डी स्क्वेअर हा पूर्ण इकडे शिफ्ट केला, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर मल्टिप्लाय होणार, 250 डिवाइड होणार, सर्व कॅल्क्युलेट टाकल्यानंतर हे आपल्याला आन्सर भेटला. आता आपल्याला काय फाइंड करायचंय? डायमीटर, नवीन डायमीटर फाइंड करायचं. इथपर्यंत इन्फॉर्मेशन वरनं पी बाय ए फाइंड केला मी. नंतर आता आपल्याला सांगितलंय लिनियर स्ट्रेन इज टू बी रिड्यूस बाय 10% विदाउट चेंजिंग द लोड. म्हणजे लोड चेंज नाही केला, म्हणजे लोड हाच ठेवायचा आपल्याला, म्हणजे हीच इन्फॉर्मेशन यूज करायची, बट स्ट्रेन किती झालाय? तो चेंज झालाय 10%. लिनियर स्ट्रेन रिड्यूस बाय 10%. लिनियर स्ट्रेन reduced by 10%. आधी आपण लिनियर स्ट्रेनच फाइंड करूयात ना. मग लिनियर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो? E इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल असतो. E इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल. तर मग डेल्टा एल किती आहे? डेल्टा एल आहे 0.001. एल किती आहे? एल आहे 250. तर मग किती आन्सर येईल याचा? 0.001 डिवाइड बाय 250. 0.001 डिवाइड बाय 250. तर हा येत आहे 4 इंटू 10⁻⁶. 4 इंटू 10⁻⁶. याला युनिट नसणार आहे. आता लिनियर स्ट्रेन कितीने रिड्यूस केला आहे? तो 10% ने रिड्यूस केला आहे. लिनियर स्ट्रेन कितीने रिड्यूस केला आहे? 10% ने रिड्यूस केला आहे. तर मग काय येणार? ई इज इक्वल टू, हा आहे 100%, 10% ने कमी केला, रिड्यूस केला, म्हणजे किती पर्सेंट राहिले? 100 मधून 10 गेले 90. सो 90% ऑफ 4 इंटू 10⁻⁶. आता पर्सेंटच आपण कसं लिहितो? डिवाइड बाय 100. तर मग याचं किती कॅल्क्युलेशन ते बघा. तर याचं कॅल्क्युलेशन येईल, एक शून्य गेला, 9×36 डिवाइड बाय 10 म्हणजे 3.6. सो E इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶. हा काय झाला? सॉरी, लिनियर स्ट्रेनचा 10% कमी केल्यानंतरची व्हॅल्यू झाली. तर लिनियर स्ट्रेन म्हणजे आपल्याला माहिती आहे किती आहे? डेल्टा एल बाय एल असतो 3.6 इंटू 10⁻⁶. आता डेल्टा एल बाय एल, डेल्टा एल म्हणजे काय असतो? PL डिवाइड बाय EE असतो. PL डिवाइड बाय EE इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶. हे समजून घ्या की पहिल्या इन्फॉर्मेशन वर फक्त आपल्याला पी बाय ई फाइंड करायचा आहे, आणि तो पी बाय यूज करून लिनियर स्ट्रेन 10% रिड्यूस करून नवीन इन्फॉर्मेशन ए फाइंड करायचा आहे, म्हणजे डायमीटर फाइंड करायचा आहे. तर इथे एल पण आहे, PL डेल्टा एलची व्हॅल्यू आहे PL अपॉन EE, आणि इंटू काय येणार? एल सुद्धा येणार.
इंटू एल. तर हा जो एल आहे हा काय होणार, हा एल आणि हा एल काय होणार, कॅन्सल होणार. आणि तो कॅन्सल झाल्यानंतर काय राहिलं फक्त, आता शिल्लक राहिलं आहे आपल्याकडे पी अपॉन एई. काय राहिलं आहे, पी अपॉन एई इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶. आता एरियाला मी इकडे टाकतो, पी बाय ई इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶ इंटू एरिया. तर मग पी बाय ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 1.963 इंटू 10⁻³ इज इक्वल टू ही राईट साइड ॲज इट इज. आता पुढच्या स्टेपला काय करायचं आहे, अजून 3.6 इकडे डिवाइड करा. तर मग काय होईल, तो इकडे जर डिवाइड केला तर काय होईल, तर आपल्याला आन्सर भेटून जाईल. मग कसं आन्सर भेटते बघा, 1.963 इंटू 10⁻³ -3 डिवाइड 3.6 इंटू 10⁻⁶ इज इक्वल टू एरिया काय असतो, π/4 इंटू डी स्क्वेअर असतो. तर मग हा इकडे शिफ्ट करा, किती आन्सर येते बघा. याला मी असंच ठेवलंय. डायरेक्ट तुम्ही शिफ्ट सॉल्व्ह यूज करून डायरेक्ट कॅल्सीवर आन्सर पण भेटू शकतो तुम्हाला. हे ऍज इट इज कॅल्सीमध्ये पुट करायचं, जो फाइंड करायचा असतो त्याला एक्स ने डिनोट करायचं. कसं, अल्फाचं बटन प्रेस करायचं कॅल्सीवर आणि क्लोज ब्रॅकेटचं बटन प्रेस करायचं, तिथे ऑटोमॅटिक एक्स येतो. आणि त्याचा स्क्वेअर केला तुम्ही म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली भेटून जाईल. शिफ्ट सॉल्व मेथड शिकून घ्या, जर माहिती नसेल तर त्याने तुमचे कॅल्क्युलेशन भरपूर इझी होतात. तर मग आता याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येणार, 1.963 इंटू 4 डिवाइड इंटू 10⁻³ पण आहे, इंटू 10⁻³ पण करतो, डिवाइड ब्रॅकेट टाकतोय 3.6 इंटू 10⁻⁶ इंटू पाय. तर 694 आन्सर येत आहे. 694.269 ही झाली व्हॅल्यू डी स्क्वेअरची. तर मग डी ची व्हॅल्यू किती येणार, याला अंडर रूट केलं, अंडर रूट ऑफ आन्सर केलं, अंडर रूट ऑफ 9694.269, तर 26.34 आन्सर येत आहे. 26.34 mm. तशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, तर अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. थोडंफार आन्सर व्हॅरी होऊ शकतं, थोडंफार व्हॅरी होतं. 26 पॉईंट काहींचं 3.2 येऊ शकतं, 3.5 येऊ शकतं, 3.6 येऊ शकतं. तेवढं सफिशियंट आहे, तेवढं चालेल. बट 26 पॉईंट आलं पाहिजे. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो बघा, पहिल्या इन्फॉर्मेशन वरनं पी बाय ई फाइंड केलाय, तो पी बाय ई यूज करून आपण स्ट्रेंथचा, लिनियर स्ट्रेंथचा कन्सेप्ट यूज करून 10% रिड्यूस करून आपण सिम्प्लिफाय केलं आणि एरिया फाइंड केला. एरियावरनं π/4 डी स्क्वेअर वरनं डी फाइंड केला. आता नेक्स्ट आहे स्टील वायर ऑफ लेंथ 600 mm. लेंथ दिली आहे, पुल दिलाय म्हणजे पी दिला आहे, किलोमीटरचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करा. डायमीटर फाइंड करायची, ट्रेस दिलाय 75 आणि कॅल्क्युलेट इलॉंगेशन म्हणजे डेल्टा एल फाइंड करायचा आहे. तर ट्रेसचा फॉर्म्युला यूज करा, ट्रेस इज इक्वल टू पी बाय ए, त्यावरनं π/4 डी स्क्वेअर एरियाचा फॉर्म्युला, त्यावरनं डायमीटर भेटेल. त्या टाइपचं एक्झाम्पल झाले. आणि डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ई, यामध्ये पी ची व्हॅल्यू टाका, एल ची व्हॅल्यू टाका, ए ची व्हॅल्यू टाका, ई ची व्हॅल्यू टाका. तर ई इथे जीपीए मध्ये दिला, जीपीए ला कन्वर्ट कसं करायचं, एमपीए मध्ये म्हणजे न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये 10⁻³ ने मल्टिप्लाय करून. तर यावरनं तुम्हाला भेटेल डेल्टा एल. सिंपल होता हा. नंतर नेक्स्ट आहे डायमीटर दिलाय 35 mm, लेंथ दिली 350, डेल्टा एल दिलाय 0.002, डायमीटर ऑफ द बार इज चेंज 30 mm. आता हे बघा, वापस इथे आपल्याला ई ची व्हॅल्यू दिली नाही. ई ची व्हॅल्यू दिली नसेल म्हणजे पी बाय ई रेशो फाइंड करायचा. तर पहिल्या इन्फॉर्मेशन वरनं डायमीटर, लेंथ आणि डेल्टा एल वरनं पी बाय ई ची व्हॅल्यू फाइंड केली, जसं आता आपण लास्ट टू लास्ट एक्झाम्पलला फाइंड केलं. नंतर आता पुढे दुसरा क्वेश्चन आहे, इफ द डायमीटर ऑफ द बार चेंज. आता 35 ची ऐवजी 30 mm डायमीटर घ्यायचं आहे आणि आपल्याला डेल्टा एल फाइंड करायचा आहे. सो मग डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ई, न्यू डायमीटर 30 घेतली, पी तसंच राहणार, पी बाय ई चा व्हॅल्यू तसंच राहणार 0.00549. लेंथ नवीन, लेंथ पण सेम राहणार,
350 आणि एरिया चेंज होईल कारण की डायमीटर चेंज झाली त्यावरून डेल्टा एल भेटेल 0.0027 mm म्हणजेच 2.7 इंटू 10⁻³ mm. आणि हा जो क्वेश्चन आहे झाले संपले एवढेच क्वेश्चन होते. ठीक. सो आता नेक्स्ट लेक्चरला आपण हे बारचे क्वेश्चन घेणार आहोत. यावर तुम्हाला डेल्टा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि हा क्वेश्चन जो आहे तो प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या प्रत्येक एक्झाम मध्ये असतोच. त्यामुळं नेक्स्ट लेक्चरला मिस करू नका.